शब्दांच्या या अथांग जगात मौन किंवा शांतता ही केवळ शब्दांची अनुपस्थिती नसून ती एक प्रचंड मोठी शक्ती आहे, जी मानवी अस्तित्वाला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त करून देते. आजच्या धावपळीच्या, कोलाहलाने भरलेल्या आणि सोशल मीडियाच्या सततच्या नोटिफिकेशनने व्यापलेल्या जगात आपण स्वतःचा आवाज विसरून गेलो आहोत. आणि म्हणूनच शांत राहण्याची कला, द आर्ट ऑफ सायलेन्स आत्मसात करणे ही काळाची गरज बनली आहे. शांतता ही शंडता नाही, तर ती एका अत्यंत शक्तिशाली विचारांची मशागत आहे. कारण जेव्हा ओठ शिवलेले असतात, तेव्हाच मेंदू आणि मन खऱ्या अर्थाने कामाला लागतात. मोठ्या आवाजात ओरडण्यापेक्षा शांत राहून कृती करणे हे जगाला जास्त प्रभावित करते. कारण रिकाम्या घागरी नेहमी जास्त वाजतात, पण ज्या घागरीत अमृतासारखे ज्ञान भरलेले असते ती नेहमी शांत आणि संयमी असते. शांततेचा पहिला आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे आत्मनिरीक्षण, सेल्फ रिफ्लेक्शन. कारण जेव्हा आपण बाह्य जगाचा गोंधळ थांबवतो, तेव्हा आपल्याला आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकू येऊ लागतो. आपल्याला आपल्या चुका, आपली बलस्थाने आणि आपल्या आयुष्याची खरी दिशा स्पष्टपणे दिसू लागते. मोठ्या उद्योजकांपासून ते थोर संतांपर्यंत प्रत्येकाने हेच सिद्ध केले आहे की मोठी स्वप्ने ही कधीच ओरडून सांगितली जात नाहीत, तर ती शांततेत रचली जातात आणि त्यांचे यशच पुढे जगासमोर आपला ढोल वाजवते. ट्रेडिंग असो किंवा करिअर, ज्याचा स्वतःच्या भावनांवर आणि जिभेवर ताबा आहे, तोच माणूस कठीण प्रसंगात डगमगत नाही. कारण शांतता आपल्याला परिस्थितीचे तटस्थपणे निरीक्षण करण्याची संधी देते, ज्यामुळे आपण चुकीचे निर्णय घेण्यापासून वाचतो. जो माणूस प्रत्येक टीकेला किंवा प्रत्येक वादाला उत्तर देत बसत नाही, तो आपली ऊर्जा वाचवतो आणि तीच ऊर्जा तो आपल्या ध्येयाकडे वळवतो. म्हणूनच म्हटले जाते की मौन हे सुज्ञ माणसाचे उत्तर आहे. जेव्हा आपण शांत असतो, तेव्हा आपली एकाग्रता, फोकस शिगेला पोचते. आपण गोष्टींकडे अधिक बारकाईने पाहू लागतो आणि जगाला जे दिसत नाही ते शोधण्याची दृष्टी आपल्याला प्राप्त होते. संवादात सुद्धा शांततेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जर आपण सतत बोलत राहिलो तर आपण समोरच्याचे विचार कधीच ऐकू शकणार नाही. परिणामी आपले ज्ञान मर्यादित राहील. पण जर आपण शांत राहून ऐकण्याची कला अवगत केली, तर आपण जगातील प्रत्येक अनुभवातून काहीतरी नवीन शिकू शकतो. शांतता ही मनाला शांती देते, तणाव कमी करते आणि मेंदूला नवनिर्मितीसाठी, इनोव्हेशन लागणारी जागा, स्पेस उपलब्ध करून देते. मोठ्या वैज्ञानिक शोधांपासून ते काव्यात्मक ओळींपर्यंत सर्व श्रेष्ठ गोष्टी या शांततेच्या गर्भातूनच जन्माला आल्या आहेत. आजच्या युगात जिथे प्रत्येकजण स्वतःला सिद्ध करण्यासाठी ओरडत आहे, तिथे तुमचा शांत स्वभाव तुम्हाला इतरांपेक्षा वेगळा आणि प्रभावी ठरवतो. कारण शांत बसलेला माणूस समोरच्याला नेहमीच गूढ आणि शक्तिशाली वाटतो. जीवनातील वादळे शांत करण्यासाठी बाहेरच्या जगाशी लढण्यापेक्षा स्वतःच्या आत एक शांततेचे बेट तयार करणे जास्त महत्त्वाचे आहे. कारण जो आतून शांत आहे, त्याला बाहेरचे कोणतेही वादळ हलवू शकत नाही. शेवटी शांतता म्हणजे केवळ गप्प बसणे नव्हे, तर ती एक अशी अवस्था आहे जिथे शब्द संपतात आणि जाणीव सुरू होते. हीच ती पॉवर ऑफ सायलेन्स आहे,
जी तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देते, तुमच्या विचारांना धार लावते आणि तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वजनदार उंची प्राप्त करून देते. म्हणून लक्षात ठेवा, वाघ शिकारीच्या आधी जितका शांत असतो, त्याची झेप तितकीच अचूक आणि प्राणघातक असते. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील शांतता ही तुमच्या येणाऱ्या मोठ्या यशाची नांदी असली पाहिजे.